शिवाजी, काय अधिकची अपडेट? अगदीच आता जी बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये सध्या पाकिस्तान सोबत जे काही आपला तणावग्रस्त परिस्थिती आहे आणि पाकिस्तानकडे साधारण भारतावरती 17 ठिकाणी ड्रोनने हल्ला करण्याचा जो प्रयत्न करण्यात आलेला आहे, श्रीनगर असो, त्याचबरोबर राजस्थानमधील श्रीगंगानगर मध्ये असो, त्यानंतर अवंतीपुरा असो, या सगळ्या भागामध्ये पाकिस्तानकडनं हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि भारताच्या S-400 या सिस्टीमने हा हल्ला परतवून लावलेला आहे आणि सध्या भारतातील अनेक जे शहर आहेत, खास करून जम्मू काश्मीर पासून तर थेट गुजरात पर्यंत जे सीमावर्ती भाग आहे पाकिस्तान सोबतचा, त्या सर्व भागामध्ये सध्या ब्लॅकआउट आहे आणि या भागामध्ये सातत्यानं पाहिलं गेलंय की पाकिस्तानकडनं ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे आणि त्यानंतर जर आता पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत बैठक सुरू असल्याची माहिती जी होती ती आता पाहायला मिळते। त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर एस जयशंकर, त्याच्यानंतर परराष्ट्र सचिव मिस्री हे देखील या बैठकीमध्ये असल्याचं समजतंय। याचं कारण असं आहे की परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे अनेक देशांशी संवाद साधतायत। त्याच्यामध्ये रशिया असो, त्याचबरोबर अमेरिका असो, त्याचबरोबर पाकिस्तानचे जवळचे जे काही राष्ट्र आहेत ते देखील भारताशी संपर्क साधून आहेत आणि या सगळ्याच्यामध्ये तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता एस जयशंकर जे सध्या भेटत आहेत आणि सर्व देशांचे जे मेसेज आहेत भारताला आलेले, त्या सगळ्या मेसेजचा विचार जो आहे तो सध्या या ठिकाणी केला जात आहे आणि कोणकोणत्या देशाचं काय नक्की म्हणणं आहे ते देखील महत्वाचं आहे। दुसरा मुद्दा या सगळ्याच्यामध्ये आहे की भारताने प्रत्युत्तर जर दिलं तर आपल्या सोबत कोणकोणते देश भारतासोबत या लढाईमध्ये सोबत असतील, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे रशिया भारतासोबत सातत्याने राहिलेला आहे। दुसरा म्हणजे अमेरिका देखील भारतासोबत अलीकडच्या काळात शिवाजी, थोडं तुम्हाला थांबवतो, एक मोठी अपडेट समोर येते आहे। श्रीनगर विमानतळ जवळ स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहे। श्रीनगर विमानतळाजवळ स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत। या क्षणाची मोठी घडामोड श्रीनगरमधनं समोर येते आहे। श्रीनगरच्या विमानतळाच्या जवळ काही स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची अपडेट आपल्यापर्यंत येते आहे। काल सुद्धा अनेक विमानतळांच्या आसपासच्या परिसरामध्ये स्फोट घडवण्याचा प्रयत्न, हल्ला करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानकडनं करण्यात आलेला होता। काही ठिकाणी एअरबेस टार्गेट करण्यात आलेले होते। आता श्रीनगरमध्ये मोठी अपडेट आहे, श्रीनगरच्या विमानतळाजवळ काही स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत। मात्र याबद्दलची कुठलीही स्पष्टता आता या क्षणाला नाही आहे। हे आवाज नेमके कशाचे आहेत, नेमके कोणत्या भागामध्ये झालेले आहेत किंवा तिथं काही मोठं नुकसान झालेलं आहे का, याच्याबद्दलची अजूनही कुठलीही स्पष्टता आलेली नाही आहे। मात्र आत्तापर्यंत जी केवळ एक अपडेट म्हणून आपल्यापर्यंत येते त्यानुसार श्रीनगर विमानतळाजवळ स्फोटाचे आवाज ऐकू आल्याचे कळत आहे।